नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयच्या पुस्तकातील गणित त्याच्यातला स्वाध्याय 2.3 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो। 2019 ला आलेला हा प्रश्न। आता -1 ला त्यानेच म्हणजे त्याच संख्येने -1 ले जर 100 वेळेस गुणलं तर उत्तर काय येते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। मग याचा एक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, जर समसंख्या येत असतील गुणाकार करताना म्हणजे सम म्हणजे काय, या ठिकाणी 1 आणि 1 किती झाल्या 2, जर अशा 2 4 6 8 10 अशा समसंख्या येत असतील तर त्याचं उत्तर प्लस मध्ये येतं। कशामध्ये येतं प्लस, कारण मायनस मायनस हा प्लस होतो, ह्या ठिकाणी प्लस मध्ये येतं। मग ह्या ठिकाणी 100 वेळेस, मग 100 ही संख्या काय आहे सम आहे, मग याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1। जर 1 मायनस मल्टिप्लाय 1 मायनस मल्टिप्लाय 1 मायनस असं घेतलं, जर समसंख्या असतील तर त्याचं उत्तर -1 मध्ये येतं। एवढं लक्षात असू द्यायचं। प्रश्न सोपा होता पण याचे नियम आपल्याला माहित असले पाहिजे। प्रश्न दुसरा आहे, त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पुढचा दुसरा प्रश्न पाहूया। एका मोजाच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे। जर मोजांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 असेल तर मोजांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला मिळतील। 2016 ला प्रश्न। मग ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, 1250 रुपयाला 5 जोड्या कशाच्या मोजांचा, मग ह्या ठिकाणी मोजे दिलेले आहेत आणि टोपी दिलेली आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मोजे आणि टोपी दिलेली असताना आता सुरुवातीला आपण एका जोडीची किंमत काढूया मोजांची, म्हणून 5 1 जा 5 5 2 जा 10 12 मायनस जर 10 केले तर 2 होतात, ही संख्या तयार होते 25। 5 5 जा 25 आणि हा 0 जसा तसा, म्हणजे 250 एका मोजांच्या जोडीची किंमत मिळाली। पुढे काय सांगितलेले, टोपीच्या दुप्पट मोजांची किंमत आहे, म्हणजे याला काय करावं लागेल, पुन्हा 2 ने भाग द्यावा लागेल। 250 म्हणजे आपल्याला एका टोपीची किंमत मिळेल। 2 1 जा 2 1 जा 2 2 2 जा 4 5 मधून 4 मायनस केले तर 1 उरले, इतर संख्या तयार झाली 10। 2 5 जा 10, ह्या ठिकाणी टोपीची किंमत मिळाली 125। आता ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय सांगितलेलं आहे, तर मोजांच्या 2 जोड्या, आता मोजांची एक जोडीची किंमत 250, 2 जोड्या म्हणजे कितीला मिळते, याची दुप्पट जर केली तर डायरेक्ट उत्तर मिळते 500। 2 0 0 2 5 जा 10 चा 0 1 कॅरी, 2 2 जा 4 आणि 1 5। आणि 4 टोप्यांच्या किती जोड्या, आता बघा 4 टोप्या म्हणून एका टोपीची किंमत 225 गुणिले 4, 4 5 जा 20 20 चा 0 2 कॅरी, 4 2 जा 8 आणि 2 मिळवले 10 10 चा 0 1 कॅरी, 4 1 जा 4 आणि 1 5। 4 टोप्यांची किंमत मिळाली 400 आणि 2 टोप्यांच्या जोडींची किंमत मिळाली 500, दोघींची मिळून 500 आणि 500 मिळून होतात 1000, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1000। पुढचा प्रश्न आहे तिसरा, 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे, त्यांच्या उभय पक्षांची रेसिप्रोकल म्हणजे काय व्यस्त बेरीज असेल। मग आता यांची बेरीज असेल काय ते शोधणार आहे आपण। 2 अंकांची बेरीज, आता 2 कोणते अंक आपल्याला माहित नाही पण त्यांची बेरीज, आता पहा या ठिकाणी मी घेतो 4 + 4 8 होतात,
नंतर 6 प्लस 2 8 होतात, नंतर 3 प्लस 5 8 होतात, बरोबर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेरीज तर 8 आपल्याला मिळाली, पण त्यांचा गुणाकार 15 यायला हवा. 4 4 जा 16, गुणाकार 15 येत नाही म्हणजे ही जोडी येणार नाही. 6 2 जा 12, ही पण जोडी येणार नाही. 3 5 जा 15, म्हणजे योग्य जोडी मिळाली आपल्याला. बघा यांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार येतोय 15. तर ह्यावरून विद्यार्थी मित्रांनो हे पुसतो मी तुमच्यासाठी, मला लिखाण करायला सोयीस्कर होईल. 3 प्लस 5 इज इक्वल टू 8 आणि 3 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू 15. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मिळालं. आता पहा या ठिकाणी यांचं रेसिप्रोकल 3 रेसिप्रोकल करताना या ठिकाणी 3 चं घेऊया 1/3 आणि 5 चं घेऊया 1/5. आता यांची बेरीज करावी लागते. 1/3 प्लस 1/5. मग या ठिकाणी बेरीज करत असताना ज्या वेळेस डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेसच त्यांची बेरीज करता येते, पण या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम नाही, म्हणजे ज्यांना आपण मराठीत छेद म्हणतो. जर छेद समान असतील तरच अंशांची बेरीज होते. मग छेद समान करण्यासाठी काय करतो आपण? तिरकस गुणाकार. 5 1 जा 5 प्लस 3 1 जा 3 आणि खालच्या संख्यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. 3 5 जा 15. आता यांची बेरीज करूया. 5 प्लस 3 8 आणि हा 15 जसा तसा. हे मिळालं आपल्याला योग्य उत्तर. जर कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि हे काही नियम जे आहेत ते तुम्हाला माहित असले पाहिजे. मग याचं योग्य उत्तर मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे 4था. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. 2017 ला आलेला प्रश्न. असे प्रश्न आपल्याला असे विद्यार्थी मित्रांनो गोंधळात टाकतात, आपला वेळ घेणारे असतात, पण याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर असे उदाहरण खूपच सोपे असतात. पहा तुम्हाला मी छानपणे समजून देतो, तुम्ही समजून घ्यायचंय. इकडे तिकडे तुमचं लक्ष नसावं, लक्ष इकडे द्यायचं. खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण असे प्रश्न पेपरात येत असतात. बघा एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त. गुरुदासपेक्षा रमेशला रमेश. आता पहा विद्यार्थी मित्रांनो गुरुदासचे किती आहे माहित नाही म्हणून त्याला आपण एक्स मानू. तुम्ही एक्स माना, वाय माना, झेड माना, काही फरक पडत नाही. रमेशला किती आहे? 15 गुण जास्त गुरुदासपेक्षा, म्हणून एक्स प्लस 15 एवढं आपल्याला मिळालं. नंतर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी. त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी लीला, म्हणून या ठिकाणी x - 7 करूया. आता हे समीकरण ज्या विद्यार्थ्यांना तयार करता आलं त्यांना उदाहरण सोडवता आलं असं गृहीत पकडा. पहा या ठिकाणी x प्लस 15 मी हा जसा तसा नंतर हे पण तिथं लिहून घेतो प्लस x आणि हा प्लस -x 7. तिघांची जर बेरीज केली तर किती होते? 83. हे झालं समीकरण आपलं तयार. आता ह्या ठिकाणी एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, किती x आहे? 1 2 3. 3x आहे म्हणून 3x कॉमन काढले प्लस 15 - 7 केले तर किती उरतात? 8 इज इक्वल टू किती? 83. एवढं तुम्हाला सोडवता यायला हवं. त्यानंतर या ठिकाणी हा या ठिकाणी प्लस आहे तो तिकडे जात असताना मायनस होतो. हाही नियम तुमच्या लक्षात असला पाहिजे. 3x प्लस 83 - 8
जर 83 मधून 8 मायनस केले तर किती उरतात? 83 मायनस 7 सॉरी 8 तर 75. 3x = 75. म्हणजे या ठिकाणी 3x ची किंमत मिळाली आपल्याला 75. आता एकाची म्हणजे 1x ची किंमत काढायची म्हणून 75 ला 3 ने भाग देऊया. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 7 मधून 6 मायनस केले तर 1 उरतात, इथं दिले, इथं तयार झाले 15. 3 5 जा 15. एका x ची किंमत मिळाली आपल्याला 25. म्हणजे गुरुदासला किती मार्क मिळाले? 25. पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. वाटतं विद्यार्थी मित्रांनो सोपं? फक्त समीकरण तुम्हाला योग्य मांडणी करता यायला हवी. पुढचा प्रश्न 5वा. 1836 या संख्येला 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता? खूपच सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. भागाकार करायचा या ठिकाणी पहा 18 36 17 आणि भागाकार तुम्हाला येतो म्हणून हा प्रश्न तुम्हाला HW याचं उत्तर शोधायचं आणि कमेंट मध्ये मला कळवायचं की याचं उत्तर A B C का D आलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न 6वा. एका परीक्षेत करीमने रहीम पेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीम पेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. करीमला किती गुण मिळाले होते? 2014 ला आलेला प्रश्न आणि असाच प्रश्न अगोदर आपण सोडवला आहे. मग या ठिकाणी काय काय दिले ती मांडणी करा. करीम, रहीम आणि मदन. आता याची मांडणी केल्यानंतर तिथं काय सांगितले त्या सूचनेप्रमाणे ते क्रिया करायची आहे. एका परीक्षेत करीमने रहीम पेक्षा 15 गुण जास्त म्हणजे रहीम पेक्षा, रहीमला जर x मानलं तर करीमला किती गुण जास्त मिळाले? 15 गुण जास्त मिळाले. मदनला रहीम पेक्षा 10 गुण कमी. रहीम पेक्षा मदनला 10 गुण कमी म्हणजे मायनस x मायनस 10. हे झालं समीकरण तुमचं तयार. समीकरण तयार करता यायला हवं. पहा या ठिकाणी मी तयार करतो. ही मांडणी मी इथं करणार आहे आणि त्यांना प्लस मध्ये करणार आहे. x प्लस 15 प्लस x मायनस 10 x मायनस 10 इक्वल टू 110 110. मागच्या उदाहरणात काय केलं होतं आठवा. x 3x कॉमन शोधले होते म्हणून इथे लिहिणार 3x प्लस 15 मायनस 10 आठवा तिथं असं सोडवलं होतं बरोबर. किती उरले? 5 इक्वल टू 110. या ठिकाणी आठवा विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं होतं? हा 5 इकडे जाताना मायनस होतो. मग या ठिकाणी 110 मायनस जर 5 केले तर उत्तर येतं 105. 3x इक्वल टू काय झाले? 105 कारण हा 5 इथून मायनस केला. मग आता 105 आता 3x. मग आता 1x ची किंमत करण्यासाठी याला आपण काय करणार? 3 ने भाग देऊया. मी डायरेक्ट खाली न लिहिता इथंच भाग देतो. 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. 10 मायनस जर 9 केलं तर 1 उरतात. इथं 1 दिला, इथं तयार झाले 15 आणि 3 5 जा 15 35. आता या ठिकाणी एका x ची किंमत मिळाली आपल्याला 35. त्या ठिकाणी आता काय सांगितलंय? तिघांना मिळून 110 गुण मिळाले. करीमला किती गुण मिळाले होते? आता करीमला करीमला काय सांगितले? रहीम पेक्षा 15 जास्त. मग या ठिकाणी मिळाले x म्हणजे रहीम पेक्षा 15 जास्त म्हणून 35 प्लस 15 इक्वल टू 50. 50 गुण जास्त. पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा. एका परीक्षेत जोसेफला अमित पेक्षा 8 गुण कमी पडले.
कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले. जोसेफला किती गुण मिळाले? 2018 ला आलेला हा प्रश्न. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, दाट शक्यता असते. म्हणून याचा तुम्हाला खूप भरपूर सराव करून घ्यायचा आहे आणि याचा वरचा मार्क तुम्हाला जायला नको. पण त्या अगोदर व्हिडिओला पुन्हा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मिळत असतील. पुढचं पहा, मागे सोडवले सेम त्याच पद्धतीने. परीक्षेत जोसेफला अमितापेक्षा 8 गुण, अमिता म्हणजे अमित, एक्स मानू जोसेफ, अमितपेक्षा 8 गुण कमी, म्हणून या ठिकाणी -8. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त, आता या ठिकाणी कुमार x + 12. आता समीकरण तयार करा. आठवा आम्ही कसं तयार केलं होतं, या ठिकाणी x - 8 + x + x + 12 = 205, 205. पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 मिळाले 3x, हे कॉमन काढले. आता त्यानंतर काय करणार, 8 इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली. 12 - 8 तर किती उरले? 4 = 205, 205. आता या ठिकाणी 205 मधून तुम्हाला सांगितलं तर हा तिकडे जाताना मायनस होतो, मग 205 मधून 4 मायनस केले तर 201, 201 मिळाले. 3x = 201. पहा विद्यार्थी मित्रांनो, 3x = 201, तर एका x ची किंमत किती? 201 ला 3 ने भाग देऊया, 3 × 1 = 3 आणि 3 ला 2 ने भाग जात नाही, म्हणून डायरेक्ट येते 20. 3 6 = 20. या ठिकाणी 18 मायनस केले 20 मधून तर उरले 2. या ठिकाणी 2 दिले तर झाले 21 तयार. 3 च्या टेबल मध्ये 7 नंबरला 21 येतात. याचं उत्तर आलं 68. x बरोबर 67 ही मिळाली एका x ची किंमत. आता पुढे काय सांगितलंय, जोसेफला किती गुण मिळाले? जोसेफ -8 आहे, म्हणून इथं घेतो 67 - 8 करा. जर 67 - 8 केले तर 59. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी. धन्यवाद.